आजचा हा व्लॉग आहे फुल हम साथ साथ है वाला स्पेशल. पण हे पहा, आमचे निर्माते काही सूरज बडजात्या नाही. आम्ही आपले साताऱ्याजवळ वन डे ट्रिप मारणारे जवादेज आहोत. पण या विश्वाच्या निर्मात्याने साताऱ्याला ना एक निसर्गाची अशी देणगी दिलेली आहे. उरमुडी धरणाजवळचा हा सगळा परिसर. आणि इथून पुढे आम्ही गेलो होतो एका बनाई नावाच्या हॉटेलमध्ये, जिथे मस्त मटणावर ताव मारला. आता पात्र परिचय करून देते. हे प्रसादचे जिजू. या जिजूंची बायको म्हणजेच प्रसादची सख्खी बहीण प्रीती, त्यांचा मुलगा प्रणव, दी मोस्ट रोमॅन्टिक कपल प्रसादचे आई बाबा, आणि टिंग 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 प्रसाद आणि मी. आणि आता वळूया मेन हिरोकडे, मटणाकडे. मटन गँग. प्रसाद, कुठे आला होता आपण? बनाई. जहाँ पे कोई किसी को ना बनाए, वहाँ गए हम. यहाँ पे मिलता है शुद्ध सातारा का सबसे शुद्ध ऑथेंटिक मटन. बेसिकली मटन लाया जाता है सातारा से. उसकी जो कुकिंग स्टाइल है और उसकी जो ऑथेंटिसिटी है. आप मराठी में बात कीजिए, नहीं तो हम पैसे नहीं देंगे आपको. डिलिव्हरी दादा. बेसिकली काय आहे, मराठी माणसाचं दुकान आहे ज्याचं नाव आहे बनाईवाले काका जे मटण आणतात ते साताऱ्यातूनच आणतात. पण ते बरोबर मटण कुठला भाग घ्यायचा, कुठला भाग नाही घ्यायचा, कुठल्या वेळेला घ्यायचा, कुठली मेंढी घ्यायची, कुठली नाही घ्यायची, हे सगळं त्यांना व्यवस्थित माहिती आहे. आणि त्याच्यानंतर ते इथे आल्यानंतर ज्या प्रकारे साफ करतात, जो प्रकारे त्यांची बायको त्यांच्या आईच्या रेसिपीने जे बनवतात, ते खाल्ल्यानंतर तुम्ही इथे फक्त तृप्त व्हाल. आम्ही जस्ट पाया सूप प्यायलोय. सगळ्यांनी संपवलंय, सगळं संपलं. उराक नावाची गोष्ट आहे. प्रसाद, तू उराक बद्दलही सांगणार आहेस का रे? मी बनवतोय उराक. पण उराकचं नाव ॲक्वाफिना का झालंय? नाही, हे बॉटल मध्ये आणलेलं आहे फक्त. उराक ही गोवन लोकल ड्रिंक आहे, जी माझ्या एका खूप खास मित्राने, सांगित कामत, सावली होईन सुखाची मधलं सारंग आहे, सो त्यांनी आणून दिलेली आहे आणि मजा आहे. उराक ही लिंबू आणि मिरची अशी छान, त्याला अशी फिरवायची मिरची, लिंबू फिरवायचा नाही, पिळायचा. गंमत बघायची मध्ये मी आता. तू काय करतोय? माझा क्लासमेट आहे आणि आपल्या इथं चिकनीवाडी म्हणून गाव आहे. काय भाजी आहे, रानभाजी आहे ती. रानभाजी पण ती मटणाच्या पुढची आहे. हा, चवच ती लावते. पात्रूची का? आमच्याकडे पात्रूची म्हणतात, ती तशीच लागते. असेल तसा आहे. दादा रानात मिळते प्रॉपर. पालेभाजी असते की फळभाजी? आणि बात मग म्हणाल कसं वाटतं? हो. काळा मसाला मी गेला होता घरी. मी माझ्या हिशोबाने खा. मला तिखट लागेल यार, मला ऑलरेडी माझं तिखट लागतंय. आलंय माझ्या लक्षात. मिक्स करू, तुला कळणार पण नाही. काय मिक्स? छोटा तरी घास दे. एकदम छोटा. काय मिक्स केला? छोटा, याहून छोटा. निम्मा घास याच्यावर. निम्मा तोच गोल गोल करतोस तू. अर्धा. मी राहायला शाहपुरीतच आहे. आई बाबा इथे राहतात.
आणि जर इथे राहायला गेस्ट असतील शहापुरी चौकात मटनचं दुकान आहे. कसं तिथे नाही घेत मी मटन मला वेगळा आहे. चांगला आहे का तो? नाही त्यांना नका सांगू पप्पा खायचं काम करा. ते दुकान बिकान कुठे आहे ते विचारू नका. झालं का आवरून प्रसाद? नाही मेन रेसिपी आहे यांच्या आईची. आई तर मेन हुकमी एक आहे का? आज आपला मसाला आणलाय ना तो जो बनवला होता 1 वर्षाच्या हिशेबाने तो आता जाणवते की तो आपल्याला 3 महिने पण पुरला. बापरे. आज मी आणला. आपल्या घरी जो इंद्रायणी तांदूळ आहे तो यांच्या दिला होता. ज्वारीची भाकरी जी आहे आपल्या घरात जी बनते ती यांच्यामध्ये. मस्त डोंगर बाय बाय बनाई. डोंगर आहे मागे इतकं सुंदर. आता आम्ही जाणार आहे खाली पाण्याकडे. पाण्याच्या दिशेने. येस पाण्यात चाललो होतो आम्ही. तो बोट घे. अतिशय छान एक्सपिरियन्स इथे. आणि इकडे ज्यांना राहायला यायचं असेल तर त्यांच्यासाठी इथे रूम्स पण आहेत. छान सुंदर दिसलं. शूट केलं होतं. कुठलं? थोडा अंधार झालाय आम्हाला येता पण तुम्हाला वाटलं मला सांगायचं मी तुम्हाला घेऊन येतो. जाताना घेऊन जातो. नोव्हेंबर महिन्यात आलो होतो इथे. याच्यात शूटच्या हे असं रेड सगळं या टाईप सायंकाळी. बाबा निघालो. मटणाची धुंदी, मटणाची नशा. इथे झोपणार आहेस का? मटन इफेक्ट का? हे काय तू धर्मेंद्र सारखं ओरडलास? घरी आल्या आल्या काय? लक्ष्मी निवासला प्रमोट नको. मी आहे लक्ष्मी निवास मध्ये. ठीक आहे मी प्रमोट करूच शकते. तू असताना कर. नाही ग इथेच जाऊ. तर अशा प्रकारे आमची ही 1 डे ट्रिप कंप्लीट झाली. बरं तुम्ही सुद्धा जर का नॉनव्हेज प्रेमी असाल तर तुम्ही सगळ्यात जास्त भारीतलं मटण कुठे खाल्लंय ते कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा. आणि डिटेल्ड ॲड्रेस द्या कारण तुम्हाला गंमत वाटेल पण प्रसाद तिथे हजर होईल मटण खायला. बाकी काय नवीन विषयासहित नवीन व्लॉग सहित आपण पुन्हा भेटणारच आहोत. तोपर्यंत भेटूच.